परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवलाय। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी 1 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे। अमराठी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवरनं मुख्यमंत्र्यांचा सरप्राईज करणारा निर्णय भाजप शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पाडणारा आहे का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। अमराठी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला थेट 1 वर्षाचा कालावधी दिल्यामुळे परिवहन विभागाने घेतलेल्या कठोर निर्णयाला एक प्रकारे केराची टोपली दाखवण्यात आली आहे। अमराठी रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीचा निर्णय महायुतीत समन्वयाने घेतला नसल्याचीही चर्चा आहे। या निर्णयाला आणि परिवहन विभागाकडून राबवल्या गेलेल्या या अभियानात सुद्धा भाजपने पाठ फिरवली होती। दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका आणि मुंबईमध्ये असलेला उत्तर प्रदेशचा मतदार याला मराठी सक्तीचा निर्णय जेवढा अडचणीत आणणारा होता तेवढाच भाजपसाठी निवडणुकीत फटका बसवणाराही होता। त्यामुळे या निर्णयाला तातडीने शिथिल करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलंय अशी चर्चा आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामागचं कारण काय असू शकतं एक नजर टाकूया। मंत्र्यांचे निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार असल्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला होता। यूपी विधानसभा निवडणुका आणि मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचा मतदार मोठ्या प्रमाणावरती आहे। मराठी सक्तीचा निर्णय या अनुषंगाने अडचणीत आणणारा असू शकतो आणि भाजपला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंकडून मराठीचा मुद्दा उपस्थित केला जात होता सातत्याने। परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे मराठी मतदारांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर महायुतीमधले मंत्री नाराज असल्याची माहिती मिळते। उत्तर भारतीयांना दिलासा मात्र मराठी भाषेला दुजाभाव का असा प्रश्न विचारला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची दिलेली मुदतवाढ त्यामुळे वादात येण्याची शक्यताही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला आणि त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठक कशासाठी घेतात असा नाराज मंत्र्यांचा सूर आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय पक्षपातीपणे घेतले होते। या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक मंत्र्यांची नाराजी उफाळून आल्याचं कळतंय। रिक्षा आणि ऑटो चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरती नाराजीचं वातावरण आहे का असाही प्रश्न विचारला जातोय। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठी भाषा न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवरती कठोर दंडात्मक कारवाई करू नका अशी विनंती केली। परिवहन विभागाने अमराठी चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करेल। प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय रंग देणं योग्य नाही असं मत कॅबिनेट मंत्री गिरिराज सिंग यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती आहे। मराठी शिकण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदत द्यावी, मराठी न आल्यास लायसन्स तात्काळ रद्द करू नये अशी मागणी या पत्रात होती। दंडात्मक कारवाईमुळे असंतोष आणि भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं होतं। राज्यामध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 वर्षाचा कालावधी वाढवून दिलाय। त्यामुळे आता वाहतूक आणि परिवहन विभागाचा पोलिसांकडून मराठी न बोलता येण्याच्या कारणावरून पोलिसांना कारवाई करता येणार नाहीये। भाषा शिकण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे टॅक्सी चालकांमध्ये आनंदाचं वातावरणही पाहायला मिळतंय। शेकडो रिक्षा टॅक्सी चालक एकत्र येत आहेत आणि आरे कॉलनीतल्या धडक युनियन कामगार संघटनेच्या कार्यालयाबाहेर त्यांनी जल्लोष केलेला आपण या दृश्यांमध्ये बघतोय। धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष अभिजित राणे यांनी सुद्धा फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं। साल का समय दिया है तो थोड़ा मतलब सबको अलर्ट होना चाहिए कि भाई मराठी बोलने का अवसर मिला है। और ये 25,000, 30,000, 15,000, 20,000 जो फाइन मारता है ये गलत बात है। भाई कोई फॉल्ट हो
अलग है, मराठी के बारे में मारता तो ये गलत है। बोलो, टाइम दो उसको सीखने के लिए, और सीखेगा, बोलेगा भाई ना। अभी आपको तुरंत अपना भाषा बोलेगा तो तुम आप कैसा बोल सकते हो? अब आप बोलोगे? नहीं बोलोगे। तो इसी प्रॉब्लम में 25,000 रिक्शा गाँव लेके भाग गए, सब हर प्रांत वाले लेके भाग गए। आणि रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यामागची कारणंही समोर येत आहेत। भीती नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय। कमी कालावधीमध्ये कुठलीही भाषा शिकणं शक्य नसल्याची मुख्यमंत्र्यांची धारणा आहे, म्हणूनच 1 महिन्याऐवजी 1 वर्षाची मुदत दिल्याचं समोर येत आहे। आपल्या मातृभाषेचा जास्त सन्मान ठेवलाच पाहिजे। मुदतवाढ देताना मुख्यमंत्र्यांची रिक्षा आणि टॅक्सी चालकांना या दरम्यान तंबीही असल्याचं कळतंय। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरती टीका केली आणि यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले। तुम्ही एक निर्णय घेतल्यावर आणि तो निर्णय राबवण्याच्या दिशेनं पावलं पुढे टाकल्यावर मग शेपूट का घातलं? तुम्ही बंड केलं पाहिजे। नाही मराठीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल। दिल्लीतून एक बांबू येईल, तो बांबू जाईल आणि मग हे माघार घेतो। तसा तो काल बांबू आला। बांबू जो आला तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाती देण्यात आला आणि मुख्यमंत्र्याने बांबू घातला, असं याच्यामध्ये म्हणता येईल। जनाब संजय राऊत, बांबूचीच भाषा करायची असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला कुणाला बांबू लावला? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कसा बांबू लागला हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलं। अनेक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही, तिथं तुम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायला नगरसेवक पदासाठी कार्यकर्ते मिळाले नाही। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला, तुमच्या पक्षाला कसा बांबू लावला याचं आत्मचिंतन केलं तर दोन्ही हातांनी बोंब मारायची वेळ जनाब संजय राऊत तुमच्यावर, तुमच्या पक्षप्रमुखावर आणि उभाटा गटावर येईल।